तुम्हाला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. आदरणीय सुनेत्रा वहिनी उद्या आपला नामनिर्देशन अर्ज बारामतीमध्ये दाखल करणार आहेत. आम्हा सर्वांच्यासाठी एक भावनाप्रधान, अतिशय संवेदनाशील आणि अंतःकरणामध्ये थोड्याशा वेदना देणारा, पण ज्या धीरोदत्त पद्धतीने बहिणी आज पक्ष आणि सरकारमध्ये काम करून आम्हाला सर्वांना उभारी देण्याचा प्रयत्न करत आहेत, तेच आमच्या सर्वांच्यासाठी एक उद्याच्या भवितव्याची वाटचाल करणारा एक मुख्य आधारस्तंभ आहे. बहिणींची निवडणूक बिनविरोध व्हावी असा प्रयत्न आम्ही सगळेजण करतो आहोत. त्यामध्ये विशेष करून महाविकास आघाडी आदरणीय पवारसाहेबांच्या पक्षाने उमेदवारी देणार नाही अशा बेचं अगोदरच घोषित केलं, म्हणून मी सुप्रियाताईंचे सुद्धा आणि आदरणीय साहेबांचे आभार मानलेलेच आहेत. उद्धवजींच्याजवळ सुद्धा चर्चा झाली, तेही उमेदवार देणार नाही आहेत. काँग्रेसजवळ आम्ही संपर्क करण्याचा प्रयत्न करतो आहोत. काँग्रेसचे अध्यक्ष खरगे साहेब यांच्याशी कदाचित आजपर्यंत आमचं बोलणं होईल आणि त्यांनाही आम्ही विनंती करणार आहोत, कारण ज्या पार्श्वभूमीवरती ही पोटनिवडणूक होते आहे ती महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून सुद्धा एक संवेदनाशील बाब आहे. गेले 40 वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आपल्या कर्तृत्वाचा एक वेगळा ठसा दादांनी जो उमटवला, महाराष्ट्राला गतिमान केलं, विकासाभिमुख केलं आणि सर्वसामान्य माणसाच्या जनतेचा आवाज हा सतत दादांनी त्या ठिकाणी त्याला प्रतिसाद देण्याचा प्रयत्न केला. अशा वेळेला ती निवडणूक बिनविरोध व्हावी अशी आमच्या सर्वांचीच नम्रतेची विनंती आहे. 17 लोकांनी आतापर्यंत अर्ज भरले. लक्ष्मण हाके देखील उद्या अर्ज भरण्याची तयारी करत आहेत. त्यांना काय आव्हान असणार आहे? आमचं सर्वांनाच आव्हान आहे की ज्या पद्धतीने दादांनी त्यांचं आयुष्य समर्पित भावनेने राज्यासाठी देशासाठी दिलं आहे, त्यामुळे त्यांच्या अकाली दुर्दैवी निधनाच्या नंतर होणारी निवडणूक बिनविरोध व्हावी असं आमचं सर्वांचंच आग्रह त्या ठिकाणी राहणार आहे. धन्यवाद. उपस्थित असणार आहेत अर्ज भरण्यासाठी? उद्या आदरणीय प्रफुल्लभाई पण येणार आहेत, भुजबळ साहेब आहेत, मंत्रिमंडळातील सर्व सदस्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आहेत. आम्ही आदरणीय देवेंद्रजींनाही विनंती केली, पण त्यांचे पूर्वनियोजित कार्यक्रम आहेत, पण त्यांच्या वतीने सुद्धा कोणी येऊ शकेल. आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनाही विनंती केली, त्यांचे पूर्वनियोजित कार्यक्रम आहेत, पण त्यांच्या वतीने सुद्धा कोणतरी नक्की येऊ शकेल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्वच आमदारांना विधानसभा आणि विधान परिषद यांना आम्ही सर्वांना सूचित केलेलं आहे की त्या सर्वांनीच उद्या नामनिर्देशन भरण्यासाठी त्या ठिकाणी या. दुसऱ्या राष्ट्रवादीचे कोणी सदस्य असणार आहेत का? पवार साहेब किंवा पवार फॅमिलीमधलं कोणी असणार आहे? त्यांना शेवटी आम्ही विनंती करू आणि दीर्घकाळ बारामतीचं नेतृत्व आदरणीय पवारसाहेबांनी केलं, आदरणीय दादांनी सुद्धा विधिमंडळामध्ये केलं, संसदेमध्ये आदरणीय पवारसाहेबांनी केलं, दादांनी केलं काही काळापुरता, त्यानंतर सुप्रियाताई करत आहेत. त्याच्यामुळे त्यांनी यावं अशी आमची त्यांनाही विनंती राहणार आहे. BSR कंपनीचा जो मालक आहे त्याला अटक करण्यात यावी अशी मागणी जय पवार यांनी केली. आज मी या कामासाठी आलेलो आहे. जी जय पवारांची मागणी आहे तीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मागणी आहे. तपास शीघ्र गतीने व्हावा. ज्या ज्या शंका तपासाच्या बाबतीमध्ये उपस्थित केलेला आहे त्याचाही समावेश तपासाच्या याच्यामध्ये अंतर्भूत करावा. कुणी अनेक लोकप्रतिनिधी या बाबतीमध्ये वेगवेगळ्या शंका उपस्थित केल्या. या साऱ्यांच्या शंकेसह तपास पूर्णपणाने केला जावा. तो लवकरात लवकर अंतिम अहवाल यावा. तो राज्याच्या जनतेपुढे आणि देशाच्या जनतेपुढे सुद्धा यावा. आणि ज्या वेळेला मी संसदेमध्ये जातो त्यावेळेला दादांच्या या अकाली दुर्दैवी निधनाची खूप मोठ्या प्रमाणावरती एक ही देशपातळीवरच्या वेगवेगळ्या राज्यातल्या खासदारांनीसुद्धा व्यक्त केलेलं आहे. देशाला सुद्धा कळलं पाहिजे की दादांचा अपघात नेमका कशाबद्दल झाला. धन्यवाद. जय पवार यांनी असं विधान केलेलं आहे की प्रत्येक जे प्रकरण महाराष्ट्रात घडते त्या राष्ट्रवादी नेत्यांची नावं येतात. अशोक खरात प्रकरण शेवटी जय पवार राष्ट्रवादीला काय टार्गेट केलं चाललंय? जय पवार एक तरुण नेते आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उद्याचं युवा नेतृत्व आहे. त्यामुळे त्यांनी त्यांच्या भावना प्रकट करणं हे योग्य आहे. त्या ज्या भावना ज्या पद्धतीने ते मांडत आहेत ते पक्षाच्यासाठी, पक्षाच्या कार्यकर्त्यांच्यासाठी, पक्षाच्या संघटनेसाठी अतिशय योग्य आहे. धन्यवाद. तुम्हाला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.